नमस्कार. तर आज आम्ही चाललो फिरायला. आम्ही लवकरच जाणार होतो पण यांचे एक सर आले घरी, त्यामुळे सगळा गोंधळ होता. बघू आज जिथे जाणार आहे ते चालू असेल का. चला तर आम्ही आज बर्ड व्हॅली उद्यान बघायला आलेलो. पोहोचलो आम्ही तिथं, पण आम्हाला पोहोचायला लेट झाला, कारण या उद्यानात जर तुम्ही जाणार असाल तर उद्यानाची टायमिंग 12 ते 7 आहे. हे गार्डन 6 वाजेपर्यंतच उघडं असतं आणि आता तिकीट चालू आहे, पण 20 मिनिटाचं ते चालू राहील. आता बंद होईल ते, त्यामुळे फक्त आता एक लेझर शो असतो तो बघून आम्ही जाऊ, कारण खूप लेट झाला आता. तर लेझर शोसाठी लाईन लागते तिकीटसाठी. तर आम्ही अराऊंड 6:45 वाजल्यापासून लाईनमध्ये होतो. 7ला चालू झालं ते तिकीट द्यायला. पर पर्सन 20 रुपये तिकीट आहे, जास्त तिकीट नाही आहे. आणि पण लाईनमध्ये खूप वेळ थांबायला लागलं. तुम्ही बघू शकता खूप मोठी गर्दी होती. त्यानंतर आम्ही तिकीट वगैरे घेतलं आणि आत आम्ही आलो आहे जिथे लेझर शो होणार होता तिथे. तुम्ही बघू शकता गर्दी खूप होती. 2 शो असतात, एक 7:15ला काहीतरी असतो आणि एक 8:15 वाजता. अर्ध्या तासाचे 2 शो असतात. तर तुम्ही गर्दी बघू शकता. छान होतं, मुलांसाठी ठीक आहे, पण हे गार्डन पण खूप छान आहे. मग आम्ही ठरवलं की नेक्स्ट संडेला पुन्हा जाऊ लवकर ते गार्डन बघण्यासाठी. बोटिंग वगैरे खूप आहे. तर अशा पद्धतीचा काही लेझर शो असतो, तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. खूप होतात, पण मी थोडे रेकॉर्ड केले आहेत. तर अनया माझ्यावर रुसली होती म्हणून असं करत होती, पण तिने खूप एन्जॉय केला. म्हणजे ठीक होता शो, जास्त म्हणजे तिकीटच्या मानाने तरी. शो वगैरे झाला. मग शेजारी गावाकडची मिसळ होती त्या व्हॅलीच्या. मग म्हटलं टेस्ट करावी, पण ठीक होती. दोघात एकच घेतली पण बरं. आणि प्राईस पण 110 रुपये, म्हणजे खूप महाग मला वाटलं चवीच्या मानाने. मग आम्ही घरी जायला निघालो. जाता जाता आम्हाला झोपी गेली, कारण दुपारी झोपली नव्हती. नेक्स्ट संडे पुन्हा आम्ही इकडे जाणार आहे, कारण आम्ही ते गार्डन नव्हतं बघितलं म्हणून. तर आज आमचा हा संडे असा गडबडीचा गेला. जे ठरवलं ते काहीच नाही झालं. पण तो जो लेझर शो आहे त्यामध्ये आपली बॉलिवूडची गाणी, इंडियाची वगैरे गाणी प्ले होतात, पण मी ते चेंज केले. तर कसा वाटला व्लॉग. तर जिथे आम्ही मिसळ खायला गेलेलो तिथे एक पाटी लिहिली होती, पुणेरी पाटी. दोघात एक मिसळ घेतली तर 50 एक्स्ट्रा चार्ज. पण आम्ही काय नाही